नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ITIच्या पहिल्या वर्षाच्या वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि सायन्स या विषयाचे पहिले प्रकरण शिकणार आहोत. तर पहिल्या प्रकरणाचं नाव आहे युनिट्स अँड फ्रॅक्शन्स, म्हणजे मराठीत काय म्हणणार आपण, एकके आणि अपूर्णांक. तर मग सर्वात आधी आपण जाणून घेऊया युनिट म्हणजेच एकक म्हणजे काय. तर राशींच्या मापनासाठी ज्या निश्चित परिमाणांचा आपण वापर केला जातो त्यास एकक असे म्हणतात. बरोबर. तर मग उदाहरणार्थ आपण समजून घेऊया. लांबी आपण कशात मोजतो? मीटरमध्ये. म्हणून लांबी मोजण्यासाठी एकक काय वापरणार आपण? मीटर. तसंच वजन मोजण्यासाठी किलोग्रॅम आणि वेळ मोजण्यासाठी सेकंद. बरोबर. आता आपण एककाचे वर्गीकरण करूया. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? क्लासिफिकेशन ऑफ युनिट. मग एककाचे वर्गीकरण आता दोन प्रकारे केलं जातं. एक आहे फंडामेंटल युनिट, त्याला मराठीत म्हटलं जातं मूलभूत एकके, आणि दुसरं आहे डिराईव्ह युनिट म्हणजे साधित एकके. तर जाणून घेऊया आता आपण फंडामेंटल युनिट म्हणजेच मूलभूत एकके म्हणजे काय. तर लांबी, वस्तुमान व वेळ या मूलभूत राशींचे मापन करण्याकरता वापरलेल्या एककांना मूलभूत एकके असे म्हणतात. उदाहरणार्थ कसं? जसं आपण आधीच सांगितलं होतं तुम्हाला, मीटर कशामध्ये? बरोबर. लांबी कशात मोजतो आपण? मीटरमध्ये. सेकंद कशात मोजतो? सेकंद कशासाठी वापरतो आपण? वेळात. आणि केल्विन कशा संदर्भात आहे? तर टेम्परेचर. बरोबर. ठीक आहे. मग आता आपण जाणून घेऊया डिराईव्ह युनिट म्हणजेच साधित एकके. साधित एकक म्हणजे काय? जे आपण आधी शिकलो ना, मूलभूत राशींपासून साध्य होणाऱ्या एककांना साधित एकके म्हणतो. म्हणजेच जे आपले मूलभूत एकक आहेत जसे मीटर, सेकंद, केल्विन, तर त्यांचा वापर करून आपण काय करतो? साधित एकके तयार करतो. ठीक आहे. मग आता आपण जाणून घेऊया सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे एककाच्या पद्धती. आता पूर्वी ब्रिटिश पद्धत व फ्रेंच पद्धत वापरामध्ये होती. बरोबर. तर मग आता ब्रिटिश पद्धत कशी लिहायची आणि फ्रेंच किंवा तिला मेट्रिक पद्धत पण म्हणतो, तर ती कशी लिहायची? तर ती एक पद्धत होती, ती आपण टेबलमध्ये पाहू शकतात. ब्रिटिश पद्धत लिहिताना FPS असं लिहिलं जायचं आणि त्याला मूलभूत एकक कोणती होती? लांबी कशात मोजली जायची? फूटमध्ये, वस्तुमान पाऊंडमध्ये आणि वेळ सेकंदात. तसंच फ्रेंच किंवा मेट्रिक पद्धत याच्यात दोन प्रकार होते, जसे CGS म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम सेकंद आणि MKS म्हणजे मीटर किलोग्रॅम सेकंद. बरोबर. तर 1971मध्ये वजन आणि मोजमापाकरता आंतरराष्ट्रीय कमिटीने सर्व मूलभूत राशींच्या एककासाठी एक पद्धत स्वीकारली. त्या पद्धतीला एककाची आंतरराष्ट्रीय पद्धत असे म्हणतात. तिलाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणणार? इंटरनॅशनल सिस्टीम किंवा SI पद्धत. बरोबर. ही एक शुद्धीकृत मेट्रिक पद्धत आहे. जसं आपण लिहिलं ना फ्रेंच किंवा मेट्रिक पद्धत, तर ही त्याचीच शुद्धीकृत मेट्रिक पद्धत आहे. या SI पद्धतीमध्ये 7 मूलभूत एकके येतात व 2 जादा एकके आहेत. तर ती आपण एक ओव्हरलुक करून घेऊया. ठीक आहे. बरोबर. मग 7 मूलभूत एककं कोणती? लेंथ म्हणजे लांबी, मास म्हणजे वस्तुमान, टाईम, करंट, टेम्परेचर म्हणजे तापमान, लाईट इंटेन्सिटी म्हणजे प्रकाश तीव्रता आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. बरोबर. मग ते कशामध्ये? त्याची एककं कोणती? तर लेंथ मीटरमध्ये मोजणार, मास किलोग्रॅममध्ये. बरोबर. टाईम सेकंदात मोजणार, करंट ॲम्पियरमध्ये मोजणार, टेम्परेचर केल्विनमध्ये मोजणार, लाईट इंटेन्सिटी कॅन्डेलामध्ये. तसेच 2 जादा एकके आहेत, ते आपण जाणून घेऊया. 2 जादा एककं कोणती? तर प्लेन अँगल आपण कशात मोजणार? कोणतं एकक आहे त्याच्यासाठी? रेडियन. बरोबर. आणि सॉलिड अँगल कशात मोजणार? तर स्टेरेडियन. बरोबर. आता आपण उपपदे व चिन्ह यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, प्रिफिक्स म्हणजे उपपद, व्हॅल्यू म्हणजे किंमत आणि सिम्बॉल म्हणजे काय? चिन्ह. तर बघा, 10⁻1 म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार? डेका. म्हणजेच त्याचं चिन्ह काय असेल? लहान लिपीत DA. बरोबर. तसंच मग अनुक्रमे काय आहे?
10⁻² म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार, हेक्टो. आणि त्याला कशाने दर्शवणार, चिन्ह काय असेल त्याचं, एच. बरोबर. तसंच 10⁻1 म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार, डेसी. आणि त्याला कोणत्या चिन्हाने दर्शवणार, तर लहान लिपीतील डी या अक्षराने. बरोबर. तसंच त्याचा पुढचं काय आहे, 10⁻2 म्हणजेच काय आपण सांगणार त्याला, सेंटी. आणि त्याला कशाने दर्शवणार, तर सी या चिन्हाने. बरोबर. तर अशा प्रकारे तुम्हाला खालील चिन्हांचा अभ्यास करायचा आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत एकके वापरण्यापूर्वी लक्षात ठेवण्याचे मुद्दे. बरोबर. म्हणजेच आपण एकक वापरण्यासाठी पूर्वी आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे तेवढं तुम्ही बघा. पहिला मुद्दा बघा, एकक नेहमी एकवचनी लिहावे, अनेकवचनी लिहू नये. उदाहरणार्थ बघा, 20 सेंटीमीटर्स हे चुकीचं आहे. काय लिहिलं पाहिजे त्याच्या जागी, तर 20 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि दुसरा मुद्दा आहे, एककानंतर फुलस्टॉप देऊ नये. आणि तिसरा मुद्दा आहे, तर 10च्या घातांकामध्ये एखादी संख्या आली असेल तर तिला कशी लिहिली पाहिजे हे तुम्हाला उदाहरणासहित दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला SI पद्धतीमधील साधित एककं कशी वापरतात आणि त्यांची एककं काय आहेत, त्यांचं चिन्ह कसं वापरलं जातं ते तुम्ही पाहू शकतात. ठीक आहे. व्यवस्थित अभ्यास करा. युनिट्स आणि ॲब्रिवेशन. युनिट्स अँड ॲब्रिवेशन म्हणजे काय, एकके आणि संक्षिप्त रूप. तर एकक आणि त्याच्या पुढे दिलेलं आहे संक्षिप्त रूप. ठीक आहे. हां, मग यांचा व्यवस्थित अभ्यास करा. एरिया बघा, एकक काय आहे एरियाचं, स्क्वेअर मीटर किंवा मीटर स्क्वेअर. तसंच फोर्स कशामध्ये मोजतो आपण, बल. फोर्स म्हणजे काय, बल. त्याच कशात मोजणार, न्यूटनमध्ये. ठीक आहे. तसंच वर्क कशात मोजणार, जूलमध्ये. ठीक आहे मित्रांनो, यांचा व्यवस्थित अभ्यास करा. आता आपण जाणून घेऊया कन्व्हर्जन टेबल. कन्व्हर्जन टेबल म्हणजे काय, तर आपण एककाचं रूपांतर वेगवेगळ्या एककात कसं करू शकतो, तर ते आपण आता जाणून घेणार आहोत. तर बघा, हेडिंग काय आहे आपली, कन्व्हर्जन टेबल फॉर लेंथ, मास, कॅपॅसिटी, टाईम, पॉवर, एनर्जी. बरोबर. लेंथ म्हणजे लांबी, मास म्हणजे वस्तुमान, कॅपॅसिटी म्हणजे क्षमता, टाईम म्हणजे वेळ, पॉवर म्हणजे काय, शक्ती, आणि एनर्जी म्हणजे काय, ऊर्जा. आणि सर्वात शेवटी अँगल म्हणजे काय, कोन. ठीक आहे. तर आपण यांचं रूपांतर कसं केलेलं आहे ते थोडक्यात जाणून घेऊया. 1 सेंटीमीटर बरोबर किती, 10 मिलीमीटर. 1 मिलीमीटर बरोबर किती, 1000 मायक्रॉन. 1000 मिलीमीटर बरोबर किंवा 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. तर 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर हे होतात, हे तुम्हाला माहिती आहे. बरोबर. तसंच जर 12 इंच बरोबर किती होतात, 1 फूट. 3 फूट बरोबर किती होतात, 1 यार्ड. तसेच 220 यार्ड बरोबर 1 फरलॉंग. ठीक आहे. आणि 8 फरलॉंग म्हणजे किती, 1 मैल. आता जर 1 इंच आपल्याला दर्शवायचं असेल तर आपण कसं दर्शवणार, तर 1 इंच बरोबर 1 इंच लिहायचं आणि त्याच्यावरती 2 डॅश द्यायच्या, म्हणजेच 1 इंच होतं. तसेच 1 फूट हे दर्शवायचं असेल तर 1 लिहायचा आणि त्याच्यावरती 1 डॅश द्यायची. अशा प्रकारे आपण 1 इंच व 1 फूट असं दर्शवतो. मग 1 इंचची किंमत किती होते, 2.54 सेंटीमीटर. आणि त्याला मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करणार तर किती होईल त्याची किंमत, 25.4. ठीक आहे. तसंच बाकीच्या किमती तुम्ही पाहू शकता. 1 मैल बरोबर किती होतात, 1.609 किलोमीटर. ठीक आहे. हां. तसेच तुम्हाला माहिती आहे 100 ग्रॅम 1000 ग्रॅम म्हणजे किती, 1 किलोग्रॅम. तसेच 100 किलोग्रॅम म्हणजे 1 क्विंटल आणि 1000 किलोग्रॅम म्हणजे 1 टन. तसंच लिटरच्या बाबतीत पण आहे. ठीक आहे. आता
एक गॅलन बरोबर किती होतात? 4.546 लिटर. 1 लिटर बरोबर किती मग? 0.22 गॅलन. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे 1 मिनिट बरोबर 60 सेकंद होतात आणि 1 तास बरोबर 60 मिनिट होतात. तसेच एका दिवसाचे किती तास असतात? 24 तास असतात. आणि 7 दिवस मिळून किती किती आठवडा? 1 आठवडा होतो. 12 महिने म्हणजे 1 वर्ष आणि 365 दिवस म्हणजे 1 वर्ष. आणि जर लीप वर्ष असेल तर आपण त्या लीप वर्षाला किती दिवस असतात? 1 दिवस एक्स्ट्राचा म्हणजेच 366 दिवस असतात. ठीक आहे. तसंच 1 न्यूटन बरोबर किती होतात? 10⁵ म्हणजेच 10⁵ डाईन. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती? एच पीचा अर्थ काय होतो? हॉर्स पॉवर. 1 एच पी बरोबर किती? 746 वॅट. मराठीमध्ये आपण 1 एच पी म्हणजे काय समजणार? हॉर्स पॉवर म्हणजे अश्वशक्ती. ठीक आहे. मग एक अश्वशक्ती बरोबर किती होतात? 746 वॅट. मग 1 वॅट बरोबर किती? 1 जूल प्रति सेकंद. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही व्हॅल्यूज करू शकतात. ठीक आहे. मग 1 कॅलरी बरोबर आता बघा 1 कॅलरी बरोबर 4.2 जूल होतात. ठीक आहे. हां. 1 जूल बरोबर 10⁻⁷ ऑर्ग्स बरोबर. आणि पाईची किंमत किती असते? 180 डिग्री. ठीक आहे. आणि 2 पाय असल्यावर काय म्हणणार मग आपण? तर 360 डिग्री. ठीक आहे. पाय म्हणजे काय? पाय रेडियनमध्ये आपल्याला दिलेलं असतं. ठीक आहे. आणि आपल्याला कन्वर्ट कशात करायचं असतं? डिग्रीमध्ये. म्हणून पायची किंमत किती येते? 180 डिग्री. तर चला मित्रांनो, मग आपण आता उदाहरणं सोडवूया. ठीक आहे. बघा उदाहरणांकडे आता. पहिलं उदाहरण बघा. कन्वर्ट 345 मिलीमीटर इंटू सेंटीमीटर म्हणजेच 345 मिलीमीटरचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर करा. आता मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय करायचं इथे 345 मिलीमीटरचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचे आहे. मग आपण काय करणार अशा वेळेस? आपल्याला माहिती आहे 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. मग 345 मिलीमीटर बरोबर किती सेंटीमीटर होतील? मग आपण त्या पद्धतीने लिहून घेऊयात. सेंटीमीटरच्या खाली सेंटीमीटर आणि मिलीमीटरच्या खाली मिलीमीटर. मग तिरकस गुणाकार केल्यावर आपल्याला एक्सची किंमत मिळेल. एक्सची किंमत किती आली मग? 34.5 मिलीमीटर. पुढील उदाहरण आपण याच प्रकारे सोडवणार आहोत. मग बघा चौथं उदाहरण बघा. 6 फुटाचे यार्डमध्ये रूपांतर करा. मग आपल्याला माहिती आहे 1 यार्ड बरोबर 3 फूट होतात. तर एक्स यार्ड बरोबर 6 फूट म्हणजे एक्स यार्ड काढायचे म्हणून आपण एक्स किंमत लिहिली तिथे. मग एक्स बरोबर काय करणार आपण? तिरकस गुणाकार करणार. 1 यार्ड गुणिले 6 फूट आणि छेदामध्ये 3 फूट. मग उत्तर काय येईल आपलं? 2 यार्ड. ठीक आहे. अशा प्रकारचे आपल्याला पुढील उदाहरणे सोडवायची आहेत. सोपे आहेत उदाहरणं. तुम्ही नीट लक्ष देऊन उदाहरणं सोडवा. बाकीची उदाहरणं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकतात. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे आपण बाकीचे उदाहरणं स्किप करणार आहोत. ठीक आहे. 8वं उदाहरण बघा मित्रांनो. कन्वर्ट 12.5 गॅलन इंटू लिटर म्हणजे 12.5 गॅलनचे लिटरमध्ये रूपांतर करा. आता आपल्याला माहिती 1 गॅलन बरोबर 4.546 लिटर होतात. मग 12.5 गॅलन बरोबर एक्स लिटर बरोबर. मग तिरकस गुणाकार केल्यावर आपण आपलं उत्तर काय येईल? एक्स गुणिले 1 बरोबर 4.546 गुणिले 12.5. मग एक्स बरोबर किती आलं? 56.825 लिटर. त्यानंतर 11 उदाहरण बघा मित्रांनो. कन्वर्ट 36 किलोमीटर पर आवर इंटू मीटर पर सेकंद म्हणजेच 36 किलोमीटर प्रति तासाचे मीटर प्रति सेकंदामध्ये रूपांतर करा. तर मग बघा मित्रांनो आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर होतात. तर एक तास बरोबर किती होतात? 60 मिनटं होतात. आपण कन्व्हर्जन टेबलमध्ये लिहिलं आहे बघा. त्याच्यामधून आपण ह्या व्हॅल्यूज स्टँडर्ड व्हॅल्यूज घेतो आहेत. म्हणजे 1 तास बरोबर किती? 60 मिनटं. म्हणजे 60 मिनटाचे किती सेकंद होतील? 3600 सेकंद. मग आपण आता मीटर आणि सेकंदामध्ये मिळवलं आहे. मग आता आपण काय करणार? 36 किलोमीटर प्रति तास बरोबर 36 गुणिले 1000 आणि भागिले 3600 सेकंद. मग आपल्याला उत्तर किती मिळेल? कॅल्क्युलेट केल्यावर 10 मीटर
प्रति सेकंद. अशाच प्रकारच्या मित्रांनो तुम्ही बाकीचे उदाहरणं सोडवायचे आहेत. मी तुमच्यासाठी ती उदाहरणं सोडवलेली आहेत. ठीक आहे. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही बघू शकतात आणि तुमच्या वहीवर तुम्ही नोट करू शकतात. ठीक आहे मित्रांनो. तर मग आता 17वं उदाहरण बघा. 1026 वॅट बरोबर किती एच पी. एच पी म्हणजे काय बोललो होतो मी, हॉर्स पॉवर म्हणजे अश्वशक्ती. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे 1 एच पी बरोबर किती 746 वॅट होतात. तर मग 1026 वॅट बरोबर किती होतील. मग ते आपण काढलेलं आहे बघा. 1026 वॅट बरोबर आपण काय केलं 1026 भागिले 746 वॅट बरोबर. मग आपल्याला किती मिळाली एच पी 1 एच पी आणि 0.375 म्हणजेच 1.375 एच पी. तर चला मित्रांनो आता पुढचं उदाहरण बघूया आपण. काय दिलं आहे पुढचं उदाहरण 20 बघा. कन्व्हर्ट π/4 रेडियन इंटू डिग्री म्हणजे π/4 रेडियनचे डिग्रीमध्ये रूपांतर करा. मग आपल्याला पायची किंमत माहिती आहे मित्रांनो. पाय रेडियन बरोबर किती 180 डिग्री. तर π/4 रेडियन बरोबर किती येईल. पायची किंमत आहे 180 भागीला 4. मग 4 आणि 180ला भाग दिल्यावर उत्तर किती येणार मित्रांनो 45 डिग्री. ठीक आहे मित्रांनो. अशा प्रकारचे उदाहरणं तुम्हाला कन्व्हर्जन टेबलवरती येतील. ते तुम्ही व्यवस्थित सोडवायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो. तर आपण युनिट म्हणजे एकक याबद्दल आपण शिकलो. आता पुढचा टॉपिक आहे मित्रांनो फ्रॅक्शन्स म्हणजे काय अपूर्णांक. ठीक आहे मित्रांनो. आता आपण फ्रॅक्शन्सबद्दल जाणून घेणार आहोत. फ्रॅक्शन्स म्हणजे काय अपूर्णांक. ठीक आहे. तर अपूर्णांक काय असतं ते आपण शिकणार आहोत. अपूर्णांक म्हणजे काय अपूर्णांकाचे प्रकार. ठीक आहे. बघा मित्रांनो फ्रॅक्शन्स म्हणजे काय अपूर्णांक हा एक भाग किंवा पूर्ण संख्येचा काही भाग आहे. इंग्लिशमध्ये काय म्हणणार अ फ्रॅक्शन इज अ पार्ट ऑर अ पार्ट्स ऑफ ए होल. उदाहरणार्थ बघा 1/2 अंशात काय दिलेलं आहे 1 आणि छेदात 2 पूर्ण एका भागाचा दुसरा भाग दर्शवतो. तसेच दुसरं उदाहरण बघा 1/4 म्हणजे पूर्ण एका भागाचा चौथा भाग दर्शवतो. याचप्रमाणे 1/3 2/3 5/2 या संख्यांना आपण काय म्हणतो व्यवहारी अपूर्णांक. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणणार कॉमन फ्रॅक्शन्स असे म्हणतात. ठीक आहे. आता 1/2 बरोबर आपण कसं म्हणणार वरच्या संख्येला काय म्हणणार एकाला काय म्हणणार आपण न्यूमरेटर म्हणजेच अंश आणि दोनाला काय म्हणणार डिनोमिनेटर म्हणजेच छेद बरोबर. मग आता आपण अपूर्णांकांचे प्रकार बघूया. तर व्यवहारी अपूर्णांकांचे प्रकार किती आहेत 3 प्रकार आहेत. एक आहे प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच छेदाधिक अपूर्णांक ज्याचा छेद मोठा असतो आणि अंश छोटा असतो बरोबर. मग आपण त्याची डेफिनेशन कशी तयार करणार जर अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा लहान असेल तर त्या अपूर्णांकाला छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात. ठीक आहे मित्रांनो. मग कोणत्याही छेदाधिक अपूर्णांकाची किंमत काय असते नेहमी 1 पेक्षा कमी असते. त्यानंतर पुढचा प्रकार आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे अंशाधिक अपूर्णांक संख्या. यामध्ये ह्या अपूर्णांकामध्ये काय असते मित्रांनो तर अंश हा मोठा असतो आणि छेद काय असतो लहान असतो. उदाहरणार्थ 21/15 हे झालं अंशात काय असतं 21 आहे आणि छेदात आहे 15 म्हणून ही अंशाधिक अपूर्णांक संख्या आहे. त्याचप्रमाणे आपला तिसरा प्रकार आहे मिक्स फ्रॅक्शन. मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय मिश्र अपूर्णांक. यामध्ये आपण नैसर्गिक संख्या जसे 1 2 3 4 असे अनंतपर्यंत आणि छेदाधिक अपूर्णांक संख्या यांच्या संयोगाने तयार होणाऱ्या संख्येला आपण काय म्हणतो मिश्र अपूर्णांक. आता तुम्ही उदाहरणात पाहू शकता मित्रांनो जी संख्या पूर्णपणे आणि अपूर्णांक संख्या आहे यांच्या मिश्रणाने आपण काय तयार करतोय हे पहिल्या उदाहरणात बघा मित्रांनो 2.1/3 तर दुसरं उदाहरण आहे 3.1/4 बरोबर. हे आहे मिश्र अपूर्णांकाचं उदाहरण. आता जर आपल्याला मिश्र अपूर्णांकाचं
कोणत्याही अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं असेल तर ते आपल्याला करता येते. जसे रूपांतर बघा, पहिल्या उदाहरणात दिलेलं आहे 5/3 बरोबर 1.2/3 बरोबर. आणि ह्या 1.2/3ला आपण कसं लिहू शकतो, 5/3. त्याचप्रकारे आपण काय करू शकतो, अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर मिश्र अपूर्णांकात करू शकतो. ठीक आहे. तुम्ही उदाहरणात पाहू शकता की मिश्र अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकामध्ये कसं केलेलं आहे, 3 × 1 + 2 म्हणजेच 5/3 बरोबर. म्हणजेच छेद हा नेहमी जसाच्या तसा लिहायचा असतो आणि अंशात मात्र बघा उदाहरणात दिलेल्याप्रमाणे 3 × 1 + 2 म्हणजेच 5/3. तसंच पुढचं उदाहरण बघा, 7 × 3 + 4 म्हणजेच 21 + 4 बरोबर 25. अंशामध्ये किती आली संख्या, 25 आणि छेदात 7. आता आपण बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन्स युजिंग फ्रॅक्शन म्हणजेच अपूर्णांक वापरलेल्या मूलभूत गणितीय प्रक्रिया बघणार आहोत. यामध्ये आपण काय करणार आहोत, अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. ठीक आहे. तर चला मग आता आपण व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज करायला शिकूया. बघा, व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज करताना काही नियम दिलेले आहेत, ते फक्त लक्षात ठेवा. व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज करताना जर छेद समान असतील तर छेद तोच ठेवून फक्त अंशांची बेरीज करावी. जसे उदाहरणात बघा, 3/5 + 4/5 + 1/5 बरोबर काय येणार, अंशांची बेरीज करायची आणि छेद मात्र जसाच्या तसा ठेवायचा. म्हणजेच 3 + 4 + 1 बरोबर किती झालं, 8 आणि छेदातला 5 जसाच्या तसा. तसंच दुसरं उदाहरण बघा, 8/9 + 4/9 म्हणजे छेद समान असल्यामुळे आपण छेद एकदाच लिहिणार आणि अंशांची बेरीज करणार. ठीक आहे मित्रांनो, पुढची प्रोसेस तुम्हाला जमेलच. त्याचप्रकारे आपण व्यवहारी अपूर्णांकांची वजाबाकी शिकणार आहोत. तर पहिलं उदाहरण बघा मित्रांनो, 3/5 - 1/5. यातही आपण काय करणार आहे मित्रांनो, तर 5 हा छेदात समान असल्यामुळे 5 हा छेदामध्ये जसाच्या तसा लिहिणार आणि अंशांची काय करणार आपण इथे वजाबाकी. बरोबर. आपण आधी काय करत होतो, बेरीज करत होतो, पण इथे आता अपूर्णांकांची वजाबाकी करायची म्हणून आपण इथे वजाबाकी करतोय. म्हणून 3 - 1/5 म्हणजे 3 - 1 किती होईल, 2. 2/5 होईल आपलं काय झालं, उत्तर. तसेच तुम्ही मित्रांनो दुसरं उदाहरण पाहू शकता, 3.5/9 - 2.2/5. आता तुम्हाला मित्रांनो मी मिश्र अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकामध्ये कसं करायचं हे शिकवलं होतं. मग त्याच प्रकारे आपण आधी अंशाधिक अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर करून घेऊया. ठीक आहे. अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर केल्यानंतर आपण जर छेद समान असतील तर छेद काय करू, जसंच तसा लिहूया आणि जर छेद समान नसतील तर आपण अपूर्णांकांची तिरकस गुणाकार करणार आणि तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल. बरोबर आहे. मग उदाहरणात बघा मित्रांनो, आपण मिश्र अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर केल्यानंतर काय उत्तर येतं आहे, 32/9 - 15/5. मग आता छेद समान नसल्यामुळे आपण काय करणार, तिरकस गुणाकार करणार. मग 32 × 5 - 9 × 15 9 × 12 छेदामध्ये 9 × 45 म्हणजेच 9×5 = 45. बरोबर. ही किंवा तुम्ही दुसरी पद्धत वापरू शकता, लसावी काढून तुम्ही 45 हे उत्तर काढू शकतात. ठीक आहे. मग गुणाकार केल्यानंतर काय उत्तर येतं, 160 - 108 / 45. मग त्यानंतर आपण मूळ गुणोत्तर काढलं, जसं 52/45 हे उत्तर आलं. ठीक आहे मित्रांनो. मग त्याचं आपण मिश्र पूर्णांकामध्ये सुद्धा रूपांतर करू शकतो. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर बघणार आहोत मित्रांनो व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी. म्हणजे आता मिश्र उदाहरणं बघणार आहेत. कसं, तर बघा 8.1/2 वजा ब्रॅकेटमध्ये काय 4.1/3 अधिक 2.1/6. मग आता या उदाहरणामध्ये बघा मित्रांनो बेरीज पण आलेली आहे आणि वजाबाकी पण आलेली आहे. मग सर्वात आधी आपण काय करणार आहे, मिश्र अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकामध्ये करूया. मग अंशाधिक अपूर्णांकामध्ये केल्यानंतर आपलं उत्तर काय येईल मित्रांनो, 17
छेद 2 वजा कंसामध्ये 13/3 अधिक 13/6. मग त्यानंतर आपण काय करणार आहेत मित्रांनो, सर्वात आधी कंस सोडून घेणार आहोत. मग कंस सोडवल्यानंतर आपण काय करूया मित्रांनो, तिरकस गुणाकार करूया. मग 17 गुणिले 6 वजा 39 गुणिले 2 बरोबर. आणि छेदामध्ये काय येईल 6 गुणिले 2. किंवा काय करू शकतो मित्रांनो, अजून 17/2 याला आपण काय करणार, 3ने गुणूया, अंशाला पण आणि छेदाला पण. म्हणजे काय होईल, आपला छेद समान होईल. जसे 17 गुणिले 3 छेदात 2 गुणिले 3 म्हणजे 51/6 बरोबर. मग त्यानंतर छेद समान आल्यावर आपण काय करूया, फक्त अंशांची वजाबाकी करूया आणि छेद जसाच तसा ठेवूया, म्हणजेच आपलं उत्तर मिळेल बरोबर. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे मित्रांनो, मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फ्रॅक्शन म्हणजे व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार. आता बघा, व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा. 2 किंवा अधिक अपूर्णांकाचा गुणाकार करताना सर्व अपूर्णांकाच्या अंशस्थानी असलेल्या संख्येचा गुणाकार अंशस्थानी लिहायचा व नंतर अपूर्णांकाच्या छेदस्थानी असलेल्या संख्यांचा गुणाकार छेदस्थानी लिहून गुणाकाराचा अपूर्णांक तयार करावा. ठीक आहे मित्रांनो. मग गुणाकारासाठी टीप आहे बघा मित्रांनो, काय आहे, गुणाकारासाठी मल्टिप्लाय किंवा ऑफ हे चिन्ह वापरतात. इतकं लक्षात ठेवा मित्रांनो. जर समजा तुम्हाला उदाहरणामध्ये ऑफ असं चिन्ह आलं तर याचा अर्थ काय समजायचा, आपल्याला अपूर्णांकाचा गुणाकार करायचा आहे. तर पहिलं उदाहरण बघा मित्रांनो, काय दिलेलं आहे, 3/8 गुणिले 9/11 किंवा त्याला आपण कसं लिहितो, 3/8 ऑफ 3/11. म्हणजे ऑफचा अर्थ काय होतो, चे, म्हणजे काय अर्थ होतो, गुणाकार. म्हणजेच आपण काय करणार, आता व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार करायचा आहे म्हणून अंशांचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी. म्हणजे 3 गुणिले 9 छेदात 8 गुणिले 11. मग किती आलं उत्तर मित्रांनो, 27/88. समजलं मित्रांनो तुम्हाला. मग आता आपण पुढील उदाहरणं बघूया. ठीक आहे मित्रांनो. आता तिसरं उदाहरण बघा मित्रांनो, 5.3/8 गुणिले 1.9/15 गुणिले 2.26/51. मग आता आपण मिश्र अपूर्णांकाचं सर्वात आधी अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करूया. मग काय येईल उत्तर मित्रांनो, 8×5 40 आणि अधिक 3 म्हणजे 43/8 गुणिले 15×15 अधिक 9 म्हणजे 24/15 गुणिले 51 दुणे काय येईल मित्रांनो, जो गुणाकार येईल तुमचा 128/51. मग त्यानंतर काय करणार, अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी. आणि जर समजा तुमच्या काही अंशस्थानी असलेल्या संख्या आणि छेदस्थानी असलेल्या संख्या यांच्यामधून काही संख्या जर कॅन्सल होत असतील तर तुम्ही कॅन्सलही करू शकतात. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर गुणाकार अंशस्थानीचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहून तुम्ही उत्तर काढू शकतात. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे मित्रांनो, डिव्हिजन ऑफ कॉमन फ्रॅक्शन म्हणजे व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार. आता जसा आपण व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार केला मित्रांनो, तसाच व्यवहारी अपूर्णांकांचा भागाकार करूया. 2 अपूर्णांकांचा भागाकार करताना पहिल्या अपूर्णांकाने दुसऱ्या अपूर्णांकाच्या व्यस्ताला गुणावे बरोबर. बघा तुमच्यासाठी टीप काय दिलेली आहे, भागाकारासाठी कोणतं चिन्ह वापरतात बघा, दिलेलं आहे, किंवा बाय हे चिन्ह वापरतात. मग पहिल्या उदाहरणात बघा, 25/1 भागिले 5/3 किंवा 25/5/3 याला आपण कसं लिहू शकतो मित्रांनो, 25 गुणिले 3/5 म्हणजेच भागिलाच्या ऐवजी काय केला आपण, गुणाकार केला आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा काय केला आपण, व्यस्त केला. ठीक आहे मित्रांनो. तर तुम्हाला हे उदाहरणं समजलेच असतील. बघा मित्रांनो, दुसरं उदाहरण 5/1 भागिले 3/8. मग आपण काय केलं मित्रांनो, 5/1 गुणिला 8/3 केलं, म्हणजेच दुसरा अपूर्णांक आपण काय केला, व्यस्त केला. त्यानंतर अंशांचा गुणाकार अंशाशी छेदाचा गुणाकार छेदाशी, म्हणजेच 5 गुणिले 8 केला म्हणजेच किती झालं, 40 आणि 1 गुणिला 3 म्हणजे 3. मग त्यानंतर काय केलं आपण,
अंशाधिक अपूर्णांक आलेला आहे आपला, म्हणून ह्या अपूर्णांकाचं रूपांतर आपण मिश्र अपूर्णांकात केलं. म्हणजे 3 आणि 40ला भाग दिल्यावर काय तयार झालं मित्रांनो? मिश्र अपूर्णांक संख्या 13.1/3. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल. मग आता पुढच्या टॉपिककडे वळूया. तर पुढचा टॉपिक आहे मित्रांनो एक्सप्रेशन म्हणजे काय? पदावली. जेव्हा आपण सर्व गणिती क्रिया एकत्र करायला घेतो तेव्हा काय होतं? तेव्हा आपण बॉडमॉस नियम वापरून सोप्या पद्धतीने ते उत्तर काढतो. ठीक आहे मित्रांनो. तर बॉडमॉस रूल म्हणजे काय? बी म्हणजे ब्रॅकेट, ओ म्हणजे ऑफ, डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे ॲडिशन, एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे मित्रांनो. मग एक्सप्रेशन म्हणजे काय? पदावली. पदावली सोडवताना काही नियम दिलेले आहेत मित्रांनो, ते लक्षात ठेवावे लागतात. मग सर्वात आधी बी म्हणजे ब्रॅकेट म्हणजेच काय? कंस सोडवावा लागतो मित्रांनो. मग कंसावरील उदाहरणं सोडवताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. कंस सोडवण्याचा क्रम पुढील प्राधान्यक्रमाने दिलेला असतो. म्हणजे सर्वात आधी साखळी कंस सोडवायचा असतो, त्यानंतर लघुकंस, नंतर मेहरपी कंस आणि मग सर्वात शेवटी पेटी कंस. मग कंस काढण्यापूर्वी कंसातील सर्व क्रिया पूर्ण करून घ्याव्यात. त्यानंतर काय करावं लागतं मित्रांनो? कंस सोडवल्यानंतर काय करावं लागतं? तर सर्वात आधी डी म्हणजे काय? डिव्हिजन, त्यानंतर मल्टिप्लिकेशन आणि नंतर ॲडिशन, मग सर्वात शेवटी सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे मित्रांनो. सर्व क्रिया पूर्ण झाल्यानंतर कंस काढताना कंसाला जर वजा चिन्ह असेल तर कंसातील सर्व पदांची चिन्ह बदलावी. म्हणजे कंसातील सर्व पदं कंसाबाहेर येताना वजाचे अधिक आणि अधिकचे वजा करून लिहावेत. मग पहिलं उदाहरण पाहू शकता मित्रांनो तुम्ही. 44 वजा पेटी कंसामध्ये 33 वजा मेहरपी कंसात 44 गुणिले लघु कंसात 33 वजा 44 वजा 33 आणि कंस पूर्ण केलेले आहेत. बघा मित्रांनो, कंस पूर्ण करणं फार महत्त्वाचे आहे. त्यानंतर आपण एक एक कंस सोडवला. म्हणजे सर्वात मधला कंस कोणता होता मित्रांनो? तर लघु कंस. मग सर्वात आधी लघु कंस सोडवला. लघु कंस सोडवल्यानंतर त्यानंतर मेहरपी कंस सोडवला. मेहरपी कंस सोडवल्यानंतर आपण पेटी कंस सोडवलं. आणि त्यानंतर सर्वात शेवटी काय उरलं मित्रांनो? 44 वजा 1969. मग त्यानंतर मोठी संख्या 1969 असल्यामुळे चिन्ह वजाचं येईल मित्रांनो. त्यामुळे 44 वजा 1969 केल्यावर आपलं उत्तर येईल वजा 1925. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरणही तुम्ही सोडू शकता मित्रांनो. काही अडचण असल्यास मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला तुमचे प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे मित्रांनो. मग आता डेसिमल फ्रॅक्शन म्हणजेच दशांश अपूर्णांक हा विषय आपण बघणार आहोत. मग दशांश अपूर्णांक म्हणजे काय? ज्या अपूर्णांकाचा छेद हा 10 किंवा 10च्या पूर्ण घातांकात असेल तर त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक असे म्हणतात. बरोबर. मग तुम्ही उदाहरणात पाहू शकता मित्रांनो. 6/10, 25/100 आणि 725/1000. वरील उदाहरणामध्ये आपण दशांश अपूर्णांकाची जरी असली तरी व्यवहारामध्ये ती तशी न लिहिता आपण कसं लिहितो दशांश अपूर्णांकामध्ये? तर 0.6, 0.25 आणि 0.725 अशा प्रकारे लिहितो. म्हणजे बघा कंसामध्ये पॉईंट याला काय म्हणतो आपण? दशांश चिन्ह असे म्हणतात. बरोबर. आता दशांश अपूर्णांक लिहिण्याचे काहीतरी तुम्हाला मी टिप्स दिलेल्या आहेत बघा. तर त्या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्या. नेमक्या कशा प्रकारे आपण दशांश अपूर्णांक लिहितो. तर बघा पहिलं दिलेलं आहे छेदामध्ये असलेल्या शून्याच्या संख्येइतके अंशामध्ये दशांश चिन्ह उजवीकडे देतात. दुसरं काय दिलेलं आहे? दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूची संख्या पूर्णांक तर दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूची संख्या दशांश संख्या दर्शवते. दशांश चिन्हाच्या डावीकडे जर फक्त शून्य असेल तर त्या शून्याला काहीही अर्थ नसतो. तसेच दशांश चिन्हाच्या उजवीकडे जर शेवटच्या अंकानंतर कितीही शून्य असलेल तर त्या शून्याला काहीही अर्थ नसतो. उदाहरणार्थ 0.65 आणि 0.650 या अपूर्णांकाची किंमत सारखीच आहे, परंतु 0.65 व 0.065 या अपूर्णांकाची किंमत वेगवेगळी आहे. बरोबर. व्यवहारामध्ये काही वेळा मोठ्या दशांश अपूर्णांकाला लहान करण्यासाठी राऊंडअप करण्याची गरज असते. अशावेळी शेवटचा दशांश संख्या 5 पेक्षा मोठी. अशावेळी शेवटचा दशांश अंक काय असतो? जेव्हा 5 पेक्षा मोठा असेल तर ती संख्या काढून
राहिलेल्या दशांश अपूर्णांकाच्या शेवटच्या संख्येत 1ने वाढ करतात. उदाहरणात तुम्ही पाहू शकतात कशा प्रकारे राऊंड अप केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर आपण आता पाहणार आहोत कन्व्हर्टिंग डेसिमल फ्रॅक्शन इनटू कॉमन फ्रॅक्शन म्हणजे काय, तर दशांश अपूर्णांकाचे रूपांतर व्यवहारी अपूर्णांकामध्ये कसे करतात तर ते बघणार आहोत. तर पहिलं उदाहरण बघा मित्रांनो, 2.25 याला आपण कसं लिहू शकतो. संख्या आपल्याला काय दिसतंय मित्रांनो, 225 दिसते, म्हणून आपण 225 जशीच तशी लिहायची. आणि 2.25 म्हटलेलं आहे म्हणजे पॉईंट नंतर किती संख्या आहेत, 25 म्हणजेच 2 संख्या आहेत, म्हणून आपण छेदामध्ये लिहिताना कसं लिहिणार, 2 शून्य लिहिणार आणि त्याच्या पुढे 1 ठेवणार. म्हणजेच आपलं उत्तर काय येईल, 225/100. बरोबर. आपण जेव्हा याला भाग देणार तेव्हा आपलं उत्तर येईल 9/4. 9/4ला आपण मिश्र अपूर्णांकात कसं लिहू शकतो, 4ने 9ला भाग दिला तर काय उत्तर येईल मित्रांनो, 4 दुने 8 आणि एक उरलेली संख्या ती आपण काय करतो, अंशात लिहितो म्हणजे 2.1/4. अशा प्रकारे आपण काय करणार आहेत मित्रांनो, व्यवहारी अपूर्णांकाचे रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये कसे करणार ते शिकणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. तर बघा पहिलं उदाहरण बघा, 9/16 म्हणजे 16ने मी काय करतो आहे, 9ला भाग देणार. मग तुम्हाला यासाठी भागाकार जमला पाहिजे मित्रांनो. मग त्यानंतर भागाकार केल्यावर आपलं उत्तर येतं 0.5625. ठीक आहे मित्रांनो. तिसरं उदाहरण बघा, 3/8 म्हणजेच 8ने 3ला भागतो मित्रांनो. तर भाग देण्यासाठी नेहमीप्रमाणे तुम्हाला भाग यायला पाहिजे. उत्तर किती येईल मित्रांनो, 0.375. तर चला मित्रांनो आपण पुढचे उदाहरणं सोडवूयात. ठीक आहे, अशाच प्रकारचे उदाहरणं तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात. तुम्हाला सांगितलं जाईल की दशांश अपूर्णांकाचे रूपांतर व्यवहारी अपूर्णांकामध्ये करा किंवा व्यवहारी अपूर्णांकाचे रूपांतर दशांश अपूर्णांकात करा. आता आपण जसं अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार शिकलो तसाच दशांश अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार शिकणार आहोत. बरोबर मित्रांनो. तर मग बघा दशांश अपूर्णांकांची बेरीज कशी करायची. तर दशांश अपूर्णांकांची बेरीज म्हणजे आपण ज्या प्रकारे व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार केला त्याचप्रमाणे आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला सर्वात आधी आपण ज्या प्रकारे नैसर्गिक संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करायचो तसाच गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी आपल्याला इथे आली पाहिजे. बरोबर मित्रांनो. तर इथं फक्त आपल्याला दशांश अपूर्णांक म्हणजे दशांश चिन्हाची व्यवस्थित मांडणी केली पाहिजे. बरोबर. दशांश अपूर्णांकांची मांडणी व्यवस्थित केली तर तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हा सोपा जाईल. ठीक आहे. मग दशांश अपूर्णांकांची बेरीज करताना सर्व दशांश चिन्ह एका उभ्या रेषेत येतील असे सर्व दशांश अपूर्णांक लिहून घ्यावेत. काही दशांश अपूर्णांकानंतर काही संख्या येत नसेल तर योग्य ठिकाणी 0 लावावे. त्यानंतर त्यांची काय करायची, बेरीज करायची. ठीक आहे मित्रांनो. तर मग आपण पहिलं उदाहरण बघूया. काय दिलेलं आहे मित्रांनो पहिलं उदाहरण, 1.25 अधिक 2.25 अधिक 0.25 यांची किंमत शोधायला सांगितली आपल्याला. बरोबर. मग आपण काय करणार सर्वात आधी, तर दशांश अपूर्णांकांची आपण उभ्या पद्धतीने मांडणी करून घेतली आणि दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्हच येऊ दिला. बरोबर. मग त्यानंतर आणि ज्या ठिकाणी संख्या नसेल त्या ठिकाणी आपण 0 लिहिणार. पण या उदाहरणात आपल्याला संख्या दशांश चिन्हानंतर 2 संख्या दिलेल्या आहेत म्हणून या उदाहरणात आपल्याला बेरीज करणे सोपे जाईल. मग चला मित्रांनो आपण आता काय करूया, उभ्या रेषेत काय करूयात, संख्यांची मांडणी करून घेऊयात. 1.25 त्याच्याच खाली 2.25 आणि त्याच्या खाली 0.50. मग पॉईंटच्या खाली पॉईंट येऊ दिला. मग त्यानंतर उजव्या बाजूने आपण बेरीज करतो. मग 5 अधिक 5 अधिक 0 किती होतात, 10. म्हणजेच 10 आला म्हणून आपण काय करणार, उजव्या संख्येची 0 लिहिला आणि एक संख्या हच्च्याला दिली. त्यानंतर परत 10 ही संख्या आली, मग 0 लिहिला आणि 1 ही संख्या हच्च्याला दिली. त्यानंतर 2 अधिक 1 अधिक 1 म्हणजेच 4 हे उत्तर आपलं आलं. त्यानंतर तुम्ही पुढील उदाहरणं अशाच प्रकारचे सोडवायचे आहेत मित्रांनो. उदाहरणात किती दशांश अपूर्णांक संख्या आल्या तरी घाबरू नका. ठीक आहे मित्रांनो. तर मग आपण आता
दशांश पूर्णांकांची वजाबाकी कशी करायची हे पाहणार आहोत. दशांश पूर्णांकांची वजाबाकी करण्याची पद्धतही दशांश पूर्णांकांची बेरीज जशी केली आपण त्याच प्रकारची आहे. तर चला मित्रांनो, आता आपण डेसिमल फ्रॅक्शन सबट्रॅक्शन बघूया, म्हणजे दशांश अपूर्णांकांची वजाबाकी बघूया. आता बघा, दशांश अपूर्णांकांची वजाबाकी करताना काय करावं लागेल. सर्वात आधी दशांश चिन्ह एका उभ्या रेषेत येतील असं लिहून घ्यायचे. ठीक आहे. त्यानंतर काय करणार, काही दशांश अपूर्णांकानंतर काही संख्या येत नसतील तर त्या जागी काय करायचं, आपल्याला शून्य लावायचं आहे आणि त्यानंतर त्यांची वजाबाकी करायची. म्हणजेच जशी आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज केली त्याच प्रकारची उदाहरणं आपण सोडवायचे आहेत. फक्त इथे वजाबाकी करायची आहे. मग दुसरं उदाहरण बघा मित्रांनो, 43.182 वजा 13.51. आता वरच्या संख्येत बघा किती आहे, 43.182 आणि लगेच आपण उभ्या पद्धतीने लिहून घेतलं. पॉईंटच्या खाली पॉईंट येऊ दिला आणि त्यानंतर 13.510 लिहिलं. बरोबर. आता 13.51 होतं मित्रांनो इथं फक्त. मग तिसरी संख्या नसल्यामुळे आपण काय केलं, आपण त्या जागी शून्य लिहिला. म्हणजे आपली संख्येच्या खाली संख्या बरोबर आली. त्यानंतर आपण वजाबाकी केली. 2तून 0 गेले 2, 8तून 1 गेला 7, 1तून 5 जात नाही म्हणून आपण काय केलं, 1 उसना घेतला, म्हणजे 11 संख्या झाली. 11मधून 5 गेल्यावर 6 उरले. बरोबर. त्यानंतर आपण काय केला, एक जो उसना घेतलेला होता तो पुढच्या संख्येला परत केला. त्यानंतर 3तून 4 जात नाही म्हणून काय केलं, आपण 13तून काय केले, 4 वजा केले. म्हणजेच आपलं उत्तर काय आलं, 9. त्यानंतर एक उसना परत केला, म्हणजे 4तून 2 गेल्यावर किती उरले, 2. याच प्रकारे मित्रांनो आपल्याला दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करायचा आहे. दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करताना दशांश चिन्ह नाही असं समजायचं. म्हणजे आपल्याला जी संख्या दिसते त्या संख्यांचा आधी गुणाकार करून घ्यायचा व त्यानंतर दिलेल्या उदाहरणामध्ये जेवढे दशांश चिन्ह असतील तेवढे दशांश चिन्ह उजव्या बाजूने द्यायचे आहेत. बरोबर. तर मग बघा मित्रांनो, पहिलं उदाहरण काय दिलेलं आहे मित्रांनो, पहिलं उदाहरण 2.5 गुणिले 1.25. बरोबर. मग या उदाहरणात गुणाकार करताना काय करायचं आहे आधी, तर दशांश चिन्ह विसरायचे. म्हणजे काय करणार, 25 गुणिले 125. मग उत्तर काय येईल, 3125. मग हे उत्तर आल्यानंतर आपण काय करणार, 2.5 आणि 1.25 यामध्ये पॉईंट नंतर उजव्या साईडला किती संख्या आलेल्या आहेत ते आपण पाहणार. मग 2.25 या संख्येमध्ये पॉईंट नंतर एक संख्या आलेली आहे आणि 1.25 या संख्येमध्ये पॉईंट नंतर 25 म्हणजेच 2 संख्या आलेल्या आहेत. म्हणजे दोघं मिळून 3 पॉईंट झाले. मग आपलं आलेलं उत्तर 3125 या संख्येला उजव्या साईडने पॉईंट देताना 3 संख्या मोजायच्या, 1 2 3. म्हणजेच आपलं उत्तर काय येईल, 3.125. त्याचप्रमाणे दुसरं आणि तिसरं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे मित्रांनो. मला खात्री आहे की तुम्ही हे दुसरं आणि तिसरं उदाहरण नक्कीच सोडवू शकाल. त्यानंतर दशांश अपूर्णांकाचा भागाकार. ठीक आहे मित्रांनो, हा आपण पाहणार आहोत. तर दशांश अपूर्णांकाचा भागाकार करताना ज्या संख्येने भागायचे आहे व ज्या संख्येला भागायचे आहे त्या दोन्ही संख्येतील दशांश चिन्ह काढून टाकावेत. दशांश चिन्ह काढून टाकताना दोन्ही संख्येतील चिन्हांच्या उजव्या बाजूला सारखे अंक असावेत. नसल्यास तेवढे शून्य द्यावेत व त्यानंतर भागाकार करावा. आता बघा मित्रांनो, पहिलं उदाहरण बघा काय दिलेलं आहे, 2.5 भागिले 1.25. आता या उदाहरणात आपण काय करणार, 2.5 भागिला 1.25 असं लिहायचं. ठीक आहे. आणि पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचा. त्यानंतर संख्या बघायची, पॉईंट नंतर किती संख्या
मॅच होत आहेत, सेम संख्या बघायची. मग बघा 2.50 आधी काय होतं 2.5 होतं आणि छेदामध्ये काय होतं 1.25. म्हणजे आपण काय केला शून्य वाढवला, 5 नंतर शून्य वाढवला. मग काय संख्या झाली आता 2.50 आणि छेदात 1.25 बरोबर. मग आपण काय केले पॉईंट काढून टाकले. म्हणजे आपलं संख्या काय मिळाली आपल्याला 250 भागिला 125. मग त्यानंतर 125 एक 125, 125 दुने 250 म्हणजे उत्तर किती आला आपलं भागाकार किती आला 2. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला पुढचे उदाहरणं सोडवायचे आहेत. इथे आपले प्रकरण संपलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण पुढील उदाहरणं जे घेतो आहेत ते आपल्या प्रॅक्टिससाठी घेतो आहेत बरोबर. मग तुम्हाला पुढची उदाहरणं मी सोडवून दिलेली आहेत. त्यापैकी आपण काही उदाहरणे इथं सोडवणार, बाकीचे तुम्ही घरी सोडवायचे आहेत. तर बघा मित्रांनो, पहिलं उदाहरण बघा 1/4 अधिक 1/2 बरोबर. मग इथं छेद समान नसल्यामुळे आपण काय करणार तर तिरकस गुणाकार करणार बरोबर. मग 1 गुणिले 2 किती होतात 2 अधिक 4 गुणिले 1 किती होतो 4 आणि छेदामध्ये छेदांचा गुणाकार करायचा. 4 गुणिले 2 म्हणजेच 8. म्हणजे काय येईल बेरीज 2 अधिक 4 बरोबर किती 6 आणि छेदातला 8 जसाच्या तसा म्हणजे 6 छेदामध्ये 8. आता कोणत्या अशा संख्येने लहानात लहान संख्येने भाग जातो आहे बरं 6ला पण आणि 8ला पण तर 2ने. म्हणजे 2×3 6 आणि 2×4 8 म्हणजे आपलं उत्तर किती आलं 3/4. ठीक आहे. आपण पुढचं उदाहरण बघूया मित्रांनो 1/2 अधिक 1/4 अधिक 1/8. आता इथं 3 अपूर्णांक संख्या आहेत आणि त्यांची आपल्याला काय करायची आहे बेरीज. मग आपण काय करूया सर्वात आधी लिहून घेऊया. आता बघा इथे सर्वात मोठी संख्या कोणत्या अपूर्णांकात आहे तर 1/8 ह्या अपूर्णांकात. मग आपण काय करूया तोपर्यंत आधीच्या 2 ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार करूया. म्हणजे काय करावं लागेल पहिले 1/2 अधिक 1/4 यांचा आपण तिरकस गुणाकार करून घेऊया. म्हणजे 4 गुणिले 1 अधिक 2 गुणिले 1 आणि छेदामध्ये 2 गुणिले 4 आणि 1/8 जसाच्या तसा आपण बेरजेत लिहिला. त्यानंतर काय करणार गुणाकार करणार 4 1 4 अधिक 2 1 2 आणि छेदामध्ये 4 2 8 अधिक 1/8. मग आपली बेरीज किती आली 4 अधिक 2 म्हणजे 6 आणि छेदातला 8 जसाच्या तसा आणि पुढची अपूर्णांक संख्या 1/8. मग त्यानंतर काय करणार छेद समान असल्यामुळे 8 आपण काय करणार जसाच्या तसा लिहिणार आणि अंशात 6 अधिक 1 म्हणजेच 7. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं 7/8. तसेच 10वं उदाहरण बघा 3/4 भागिले 2/7. आता इथं भागाकार आलेला आहे त्यामुळे आपण काय करणार 3/4 जसाचा तसा लिहिणार आणि गुणिले 7/2. तुम्हाला माहिती आहे की भागाकार असेल तर आपण त्यांचा गुणाकार करतो आणि त्याची पुढची दुसरी संख्या अपूर्णांक संख्या तिचा व्यस्त घेतो. म्हणून 3/4 गुणिले 7/2. मग यांचा आपल्याला माहिती आहे अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा अंशस्थानी, अंशांचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी. मग 3 गुणिले 7 छेदात 4 गुणिले 2 म्हणजे 7 त्रिके 21 छेदात 4 दुने 8. मग 8 आणि 21ला भाग दिल्यावर आपल्याला ही 2.5/8 ही मिश्र पूर्णांक संख्या मिळते बरोबर. त्यानंतर 13वं उदाहरण बघा मित्रांनो 0.002 गुणिले 0.08. मग यावेळेस काय करायचं आपण पॉईंट विसरायचा आणि जी संख्या दिसेल त्या संख्यांचा फक्त गुणाकार करायचा. तर 2 गुणिले 8 ही संख्या आपल्याला दिसते. मग 2 गुणिले 8 केल्यावर किती उत्तर येतं 16. आता बघा पहिल्या उदाहरणात आपलं 13व्या उदाहरणात 0 पॉईंट नंतर किती संख्या आहेत 002 म्हणजे 3 संख्या आहेत आणि इकडच्या दशांश पूर्णांकात 0.08 म्हणजे पॉईंट नंतर 2 संख्या आहेत. म्हणजे आधीच्या उदाहरणात 3 पॉईंट आणि नंतरच्या संख्येत 2 पॉईंट म्हणजे असे 5 पॉईंट आपल्याला द्यावं लागतील उत्तराला.
मग आधी 16 ही संख्या लिहून घ्यायची आणि त्याच्यानंतर उजव्या साईडने 5 पॉईंट मोजायचे. ठीक आहे. मग उजव्या साईडने मोजा बरं. 1 2 3 4 5 आणि 5 संख्येनंतर काय करायचं, पॉईंट द्यायचा आणि मग परत 0 लिहायचा. अशा प्रकारे आपण दशांश पूर्णांकाचा गुणाकार करून पॉईंट देतो. ठीक आहे मित्रांनो. मग आपण आता पुढचं उदाहरण सोडूया. 18 नंबरचं उदाहरण बघा. 4/8 कंस पूर्ण गुणिले 2 वजा 4/2 कंस पूर्ण. आता बघा, तुम्हाला पदावली हे टॉपिक शिकवलं आहे. त्या टॉपिकमध्ये आपण काय शिकलो होतो की सर्वात आधी ब्रॅकेट सॉल्व करायचा, म्हणजेच कंस सोडवायचा. कंस सोडवल्यानंतर आपण भागाकार करतो, भागाकारानंतर गुणाकार करतो आणि मग बेरीज असेल तर बेरीज आणि नंतर वजाबाकी. मग त्या प्रकारे आपण ते उदाहरण सोडवू शकतो. 21 नंबरचं उदाहरण बघा. कंसामध्ये 6+2 गुणिले कंसात 9-5 बरोबर किती. मग काय करणार, कंसामधल्या 6+2 यांची बेरीज करणार, किती येईल ती 8 आणि इकडच्या कंसातली बेरीज किती येईल 9-5 म्हणजे 4. त्यानंतर या दोघं संख्यांचा गुणाकार करणार. 8 गुणिले 4 किती होतात, 8×4 32. उदाहरणं फार सोपी आहेत. फक्त स्टेप बाय स्टेप गेलात तर तुम्हाला उदाहरण सोडवायला सोपं जातं. त्यामुळे गणितात पद्धत ही फार महत्त्वाची असते. 19व्या नंबरच्या उदाहरणात बघा काय दिलेलं आहे. कॅल्क्युलेट अँड चूज द डायमेन्शन ऑफ एक्स इन द फिगर. म्हणजे एक्सची किंमत काढायला लावलेली आहे आपल्याला. बाकीचे मापं आपल्याला दिलेली आहेत. त्यासाठी आपल्याला बघा 2 होल दिलेले आहेत आणि त्यांच्या सेंटरपासूनचं डिस्टन्स दिलेलं आहे. किती आहे ते 136.88 आणि एक्स कुठून काढायला लावलेला आहे आपल्याला, एका सर्कलच्या एंडपासून तर दुसऱ्या सर्कलच्या एंडपर्यंत. बरोबर. मग ते कसं काढणार, आपल्याला हे माप दिलेलं आहे. सर्कलच्या सेंटरपासून तर दुसऱ्या सर्कलच्या सेंटरपर्यंत किती आहे ते 136.88. मग आता काय करणार आपण, आपल्याला 2 सर्कल दिलेले आहेत. त्यापैकी लहान सर्कलची रेडियस आहे 9.5. मग ती 136.88 मध्ये ॲड करणार व त्यामधून आपण मोठ्या सर्कलची रेडियस वजा करणार. मग तेव्हा आपल्याला एक्सची किंमत मिळणार, ती म्हणजे 132.12. त्यानंतर 22वं उदाहरण बघा. 0.1 अधिक 0.001 गुणिले 0.1 वजा 0.01 बरोबर किती. तर आपल्याला माहिती आहे दशांश पूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी करतात आणि त्यानंतर त्यांचा गुणाकार कसा करतात. तर आपल्याला उत्तर मिळेल 0.0099. ठीक आहे मित्रांनो. आणि शेवटचं 24वं उदाहरण बघा. 6+2 गुणिले 9-5 गुणिले 2+1. मग काय करायचं आहे, आधीच कंस सोडवून घ्यायचे आहेत. मग कंस सोडवल्यानंतर 6+2 किती होतील 8, 9-5 किती होतील 4 आणि 2+1 किती होतील 3. या सर्वांचा काय करायचा आहे आपल्याला, गुणाकार. मग गुणाकार करायचा 8×32 गुणिले 3 म्हणजेच 96 उत्तर येईल. अशा प्रकारे आपण मित्रांनो उदाहरणं सोडवायची आहेत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, हॅव अ नाईस डे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.